नमस्कार रसिक हो. आपण थोर समाजसेवक अण्णासाहेब म्हणजेच विश्वनाथ शिवमूर्ती तोडकर सर यांची मुलाखत आपण घेत आहोत. या आधीच्या सत्रामध्ये आपण पर्याय या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कळंब धाराशिव या जिल्ह्यामध्ये त्यांनी केलेलं कार्य, रोजगार हमी योजना याबाबतचं कार्य सामाजिक जाणीव प्रकल्पाच्या मार्फत त्याबाबतची माहिती आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर पर्याय या संस्थेनं किल्लारी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जेव्हा भूकंप झाला तिथं केलेलं कार्य याची पण माहिती आपण घेतलेली आहे. 1996चा दुष्काळ याची माहिती आपण घेतली. त्याचबरोबर गायरान जमिनीसाठीचा लढा तोही आपण समजावून घेत आहोत. एकनाथ आव्हाड हे फार मोठे सामाजिक कार्यकर्ते नेते होते. त्यांचं आत्मकथन मी वाचतो आहे. त्यांच्याशी सरांचा संपर्क आलेला आहे. कारण मुळामध्ये हा जो प्रश्न आहे गायरान जमिनीचा हा अतिशय महत्त्वाचा आहे. सर त्याबाबत बोलतील. पण फार मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि आर्थिक विषमता या देशामध्ये आहे. म्हणून हक्कानं राहायचं कुठं, मग जमीन ते विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दलित समाज, वंचित समाज हा गायरान जमिनीवर तो राहतो आहे. बरोबर. तिथून त्यांना हुसकावून लावण्याचं, दंडेलशाही करून तिथून हाकलून लावण्याचं कार्य सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यावेळेस गायरान जमिनीसाठी दिलेला लढा हा अतिशय महत्त्वाचा आहे. आपण तो संदर्भ सांगितला की शरदचंद्र पवार साहेबांनी खूप मोठं सहकार्य आपल्याला केलं. बरोबर. त्यांनी हेही सांगितलं की सुप्रियाताई आपण जा आणि प्रत्यक्ष ही संस्था बघा. तिथपर्यंत आपण आलो होतो. बरोबर. काय नेमकं त्यावेळेस घडलं सर? मुख्यतः मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये गायरानाच्या मुद्द्याचा संपूर्ण परामर्श घेऊन संपूर्ण मराठवाड्यातील गायरानधारकाची कैफियत शासनासमोर मांडावी म्हणून स्वर्गीय ॲडव्होकेट एकनाथरावजी आव्हाड आणि मी आमची दोघांची एक वैचारिक बैठक आणि सहमती 2000 साली झाली. अच्छा. आणि मग 2000 साली आम्ही एकत्र येऊन जमीन अधिकार आंदोलनाचं काम सुरू केलं. साधारणपणे मराठवाड्यातील आम्ही, आपल्याला आश्चर्य वाटेल की 1000 गावं निवडली. बरं. या 1000 गावाचे गायरानाचे 7 बारे गोळा केले. बरं. ते 7 बारे पूर्णपणे अभ्यासले आणि त्या 1000 गावातल्या गायरान जमिनीची वस्तुस्थिती तपासली. त्या गायरान जमिनीवरती गायरानधारक, अल्पसंख्याक, दलित, ओबीसी प्रवर्गातली काही मंडळी शेती करत होती. काय पिकवत होती? तर पोटाला लागणारं धान्य पिकवत होती. मग त्या संपूर्ण गायरानाची संपूर्ण ऐतिहासिक पार्श्वभूमी आम्ही सरकारसमोर मांडण्याच्यासाठी एक मसुदा, एक प्रस्ताव, एक टिपण तयार केलं. अभ्यासतानाच आमच्या असं लक्षात आलं की मराठवाड्यामध्ये निजामचं राज्य होतं आणि निजामनी त्यांच्या सैन्यामध्ये त्यावेळेस दलित बटालियन आणि त्या सगळ्या लोकांची जी तिथे निजामच्या राजवटीमध्ये सेवा चालू होती, त्या सेवेला त्यांनी एक पुरस्कृत करून त्यांनी प्रत्येक गावामध्ये एक फतवा काढला होता. निजामचा फतवा. त्या रसात 1354 फसली फतवा GR असा होता उर्दूतला. तो आजही आपल्याकडे आहे. त्याच्यात काय लिहिलेलं होतं की अनाज पैदावार के लिए परमपुक गायरान जमीने 1.5 मांगों को दिया जाए. अच्छा. हो, असा तो GR आहे. तो GR आम्ही मराठी रूपांतरित केला आणि असं लक्षात आलं की मराठवाड्यामधल्या बहुतेक गावातल्या गायरान जमिनी निजामनीच त्या काळापासून दलितांना, भूमिहीनांना दिलेले आहेत. आणि त्याचा संदर्भ म्हणजे असा की त्यावेळेसपासूनच दलितांनी त्या जमिनीवरती शेती केलेली आहे. अच्छा. मोठा हा पुरावा होता. आणि मग तो पुरावा घेऊन 1000 गावातल्या गायरानधारकांची संपूर्ण कैफियत मांडण्यासाठी सातबाऱ्याचा अभ्यास करून
कधी कधी अतिक्रमण होत गेली याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही बनवली. 1000 गावातल्या गायरान जमिनीच्या गायरानधारकाच्या फाईल प्रस्तावाच्या तयार करून 1991 साली गायरान जमिनीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जो GR काढलेला आहे वहितीच्या पंचनाम्याचा, त्याच्या आधारे सर्व फायली बनवून आम्ही सगळ्या आपल्या शासनाला दाखल केल्या. 50,000 कुटुंबांच्या फायली बनवून सरकारकडे दाखल केल्या. एक मोठं ऐतिहासिक काम त्या काळामध्ये आम्ही केलं. ते काम करायला 2000 साली सुरू केलं. ते 2010पर्यंत मी आणि ॲडव्होकेट एकनाथ अवडाने संपूर्ण गावामध्ये, संपूर्ण मराठवाड्यामध्ये गायरानाची मोठी चळवळ उभी केली. आजही तो प्रश्न संपलेला नाही. आजही प्रश्न तसाच आहे. सरकारने ती जमीन अजून गायरानधारकाच्या नावे केलेली नाही. कोर्टात, हायकोर्टात तो प्रश्न आहे. आत्ता तर परिस्थिती फार बिकट आहे. आत्ता मराठवाड्यामध्ये कसत असलेल्या जमिनीसुद्धा काढून घेऊन या ठिकाणच्या भांडवली व्यवस्थेला, या ठिकाणच्या अदानी, अंबानी आणि अंबानीसारखे अनेक लोक यांना ते देण्याचं षडयंत्र या ठिकाणी सरकार राबवत आहे. दाखवण्यासाठी सौर ऊर्जा असं ते तुफान वेगवेगळे भांडवलदाराचे प्रकल्प आत्ता येऊ घातलेले आहेत. धाराशिवमध्ये, बीडमध्ये तुम्ही जर बघाल तर सगळीकडे पवनचक्क्याचं जाळं निर्माण होतं आहे. पवनचक्क्याला जमिनी चालल्यात, सोलर ऊर्जाला, सौर ऊर्जाला जमिनी चालल्यात. मग जमिनी कुणाच्या आहेत? तर जमिनी गोरगरिबाच्या काढून घेऊन भांडवलदाराला द्यायच्या, म्हणजे भांडवलदाराच्या खिशात घालायचं काम आत्ताचं सरकार करू लागलेलं आहे. हे जे दुष्टचक्र आहे हे मला असं वाटतं भारतीय राज्यघटनेचा अवमान करणारं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहून या ठिकाणच्या दलित, भूमिहीन, कष्टकरी, उपेक्षित या सर्वांना सार्वभौम अधिकार बहाल केले, जगण्याचा अधिकार बहाल केले. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सन्मानानं जगण्याची इथे जी घटनेने मुभा दिलेली आहे, याच संपूर्ण सार्वभौम स्वातंत्र्यावर घाला घालण्याचं काम सध्याची व्यवस्था करत आहे. याच्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना एकत्र आलेले आहेत आणि जमीन अधिकार आंदोलन जे आम्ही सुरू केलेलं आहे त्या लढ्याच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या आहेत. आणि कालच एक राज्यस्तरावरची मोठी बैठक ऑनलाईन झाली आणि त्याच्यामध्ये या संपूर्ण क्रूर व्यवस्थेच्या विरोधात लढलं पाहिजे. गोरगरिबांचा हक्क हा अबाधित राहिला पाहिजे, अशा पद्धतीची एक वज्रभूत भूमिका सगळ्यांनी घेतलेली आहे. आणि एकमुखाने एकत्र येण्याची आणि माझ्या एक नेतृत्वाची नेतृत्वावरती विश्वास ठेवून सगळेजण मोठ्या संख्येने एकत्र यायला तयार आहेत. तर असा हा एक लढ्याचा भाग हा सुरू आहे. जमीन अधिकार आंदोलनाची जेव्हा आम्ही लढाई करत होतो तेव्हा एका बाजूला जमिनीचा अभ्यास करत होतो, दुसऱ्या बाजूला लढाई लढत होतो आणि तिसऱ्या बाजूला आमची एक गोष्ट लक्षात येत होती की दरवर्षी हा गायरानधारक उन्हाळ्यामध्ये किंवा ऊसतोड्याच्या टायमाला शेत सोडून, ते गायरान सोडून ऊसतोडीला गेला, पुणे मुंबईला गेला, गावात भागत नव्हतं ना. आणि मग काय व्हायचं, त्याची जमीन की इकडं जमीन तर सोडून गेला की सरकार ताब्यात घ्यायची, की सरकारी अधिकारी, मग वन अधिकारी किंवा सामाजिक वनीकरणवाले, सामाजिक वनीकरणाने ताब्यात घ्यायचं. बीड जिल्ह्यात खूप अशा घटना घडल्या, पेपरला आलं. आमचे गुरु जे आहेत कॉम्रेड बब्रुवान पोटभरे, माहिती आहे मला, त्यांना ओळखत असाल, त्यांचा लढा चालू आहे. जवळगावला बरोबर दगडशाही करून, मारहाण करून जे उपोषणाला बसतायत तिथं पण त्यांना त्रास झाला. तिथून त्यांना हाकलून लावलं. त्यांचे जे काही तिथं घरं असतील पत्र्याचे होते ते तोडफोड केलेली आहे.
बरोबर. असंच आणखी बऱ्याच भागामध्ये, वडवणी इतर भागामध्ये, बीड भागामध्ये हे घटना घडलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे न्याय म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की कुठे आहे आमचा देश. खरे खरे. आताही तेच म्हणावंसं तेच वाटते, अशी म्हणावं. अवस्था आहे. सामाजिक परिवर्तनाचं जे चाक असं पुढं जाऊ लागलेलं आहे, अर्ध पुढं गेलंय, ते पुन्हा मागं न्यायचं कार्य हे धर्मांध सत्तांध सरकार राज्यात आणि देशामध्ये करतं आहे. याचा आणखी एक मोठा पुरावा म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा एक मोठा पुरावा आहे. त्यात एक उदाहरण सर मी सहज सांगतो आहे. मी शिक्षक आहे, त्या अनुषंगाने मी अभ्यास केला. काय सांगतंय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे शैक्षणिक धोरण सांगतं आहे, ज्या महाविद्यालयामध्ये 3000 संख्या असेल ते महाविद्यालय राहू शकेल नाही, बंद पडेल. म्हणजे तिथले कर्मचारी प्राध्यापक हे घरी बसतील. फार कमी अशी महाविद्यालय देशामध्ये आहेत ज्यांची संख्या 3000 आहे. बरोबर. मग काय करावं लागेल, ज्यांची 2000 आहे, 1500 आहे, त्यात इतर ज्यांचे 1000-500 संख्या आहे ती महाविद्यालय मर्ज होतील, आणि ज्यांची संख्या त्यापेक्षा कमी आहे ती बंद पडतील. म्हणजे हजारो महाविद्यालय बंद पडणार, लाखो कर्मचारी हे घरी बसणार. हे षडयंत्र चालू आहे. आणि राज्यामध्ये काय चालू आहे, 14,000 जिल्हा परिषदेच्या शाळा या बंद पडलेल्या आहेत. हेच उत्तर प्रदेशमध्ये चालू आहे, वेगवेगळ्या राज्यामध्ये चालू आहे. हा फार मोठा इतका गंभीर असा प्रश्न आहे. येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही आहेत की तुम्ही त्यावेळेस होतात ना, आम्ही त्यावेळेस लहान होतो, आम्हाला कळत नव्हतं, तुम्ही बोललं पाहिजे. फक्त सामाजिक संस्थांची जी जबाबदारी नाही आहे, आपल्या प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक घटकांची ही जबाबदारी आहे, हे सांगितलं पाहिजे. सर पुढं आपण बोलूया. हा पुढचा तुमचा प्रवास सगळा चालू आहे. पुढे आणखीन आपल्या संस्थेनं जे कार्य केलेलं आहे, आपण वाटतं त्या मुद्द्याच्या अनुषंगानं सुद्धा बोलू शकाल. पुढं आणखी कोणतं कार्यक्षेत्र आपलं वाढत गेलं? मुख्यतः याच्यामध्ये तसं गायरनाचं एक मोठं राज्यव्यापी काम उभं राहिलं. त्याचबरोबर एक मराठवाड्यातला सगळ्यात मोठा प्रश्न जो नजरअंदाज करता येणार नाही असा प्रश्न होता, तो म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. हो. या शेतकऱ्यांच्या आत्महत्या विशेषतः लातूर, बीड, उस्मानाबाद याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण प्रचंड होतं. त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं कॉमन कारण यायचं की सावकारी कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सावकारी कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या. तेव्हा आम्ही बचत गटाच्या माध्यमातून याचा अभ्यास केल्याने असं लक्षात आलं की काय प्रकरण आहे, शेतकऱ्याला कर्जाला कंटाळून आत्महत्या करायची वेळ यावी असं काय आहे. तेव्हा लक्षात आलं की 5 रुपये शेकडा, 10 रुपये शेकडा म्हणजे 120% लोन कधी फिटतच नव्हतं ना. आयुष्यात कसं फिटत, कारण 120% लोन जेव्हा तो शेतकरी घेतो आहे तो फेडणार कसं. तर अशा पद्धतीची ही सगळी वस्तुस्थिती लक्षात आल्याच्या नंतर याही प्रश्नावरती काहीतरी केलं पाहिजे असा आमच्या संपूर्ण संस्थेमध्ये विचार झाला. मराठवाड्यातल्या अनेक संस्थांनी त्याच्याबद्दलचा विचार केला आणि असं लक्षात आलं की मग आपण बचत गटाचं फेडरेशन करूया. आणि म्हणून मग जेवढे आमचे बचत गट होते त्या बचत गटाचं सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट, सावित्री मातेच्या नावाने बचत गटाचं फेडरेशन केलं. आणि मग फेडरेशन करून फेडरेशनला कायदेशीर मान्यता ही बँकिंग करण्याची नसल्यामुळे रजिस्ट्रेशन होतं, परंतु नवीन मान्यता बँकेसारखं काम करण्याची RBIची मिळाली पाहिजे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मिळाली पाहिजे. म्हणून मग आम्ही अनेक फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी, अनेक म्हणजे काय सर, अनेक ही जी आहे ती एक बंद पडलेलीच कंपनी होती आणि ती कंपनी आम्ही जशीच्या तशी टेक ओव्हर केली. तिचं पहिलंही नाव अनेकच होतं आणि तिचं नाव पूर्वीचं अनेक होतं, आम्ही नाव नव्हतं केलं, तशीच्या तशी घेतली. सबलीकरणाचा भाग आहे. आणि मग ती कंपनी आम्ही घेऊन सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट हे जे महिला बचत गटाचं फेडरेशन आहे ते त्या कंपनीला जोडलं. दुसरा एक महत्त्वाचा भाग होता ती कंपनी मागे उभी करण्याच्या पाठीमागं की आम्ही मराठवाड्यातल्या अनेक स्वयंसेवी संस्थांनी महिला बचत गटाची मोठी चळवळ उभी केली आणि कालांतराने महिला बचत गटाला बँकेने कर्ज नाही दिली, त्यामुळं चळवळ खिळखिळी व्हायला लागली. दुसरी काही व्यवस्था आपल्याकडे नव्हती, बँकेच्या शिवाय दुसरी व्यवस्थाच नाही पैसे मिळण्याची. आणि काही दिवसांनी आमच्या लक्षात आलं की बचत गटाला कोणतरी लोन देतंय. अरे कोण देतंय लोन,
तेव्हा लक्षात आलं की बाहेरच्या काही कंपन्या आल्यात. हां स्पंदना, L&T, ग्रामीण कोटा, SKS, धन फाउंडेशन, आउट ऑफ अशा स्टेट, अनेक आउट ऑफ महाराष्ट्र. आउट ऑफ हां हां म्हणजे कोणी तामिळनाडूतून आले, कोणी दिल्लीहून आले, अशा बऱ्याच कंपन्या. हां. मग तसं बघितलं सगळ्याच ठिकाणी आलेलं असं दिसलं. आणि मग आम्ही असं विचार केला की बाबा ही मंडळी इतक्या लांबून येऊन, बाहेरून काय येऊन नेमकं इथं व्यवसाय करतायत हां. आणि मग आपणच आपल्या लोकांच्यासाठी भल्याचं काम का नाही करायचं. आम्ही ताबडतोब ही कंपनी रजिस्ट्रेशन करायला सुद्धा वेळ घालवला नाही. जी बंद पडलेली कंपनी होती आणि तिलाच विकत घेतलं आणि ताबडतोब काम चालू खूप केलं. विशेष कार्य केलं. कुठली कंपनी, मुंबई का? ही मुंबईमधली कंपनी होती, बंद पडलेली होती. आम्हाला रजिस्ट्रेशनसाठी वेळ घालवायचा नव्हता, कारण आमच्या बचत गटांना आम्हाला आमच्या जवळ ठेवायचं होतं. ते जर उद्या दुसऱ्यांच्या बरं त्यांची चूक नव्हती, कारण त्यांना पैशाची गरज होती. आणि म्हणून मग आम्ही ताबडतोब कंपनीचं कामकाज सुरू केलं. कंपनीच्या माध्यमातून भांडवल उभं केलं. भांडवल उभं करण्यासाठी आपल्याच मित्रपरिवारातून डिपॉझिट गोळा केलं. त्या डिपॉझिटला आज आपण दर सेकडा 12% व्याज देतो. म्हणजे 1 लाखाला एका महिन्याला 1,000 रुपये व्याज देतो आणि ते व्याज दर 3 महिन्याला देतो. अशा पद्धतीची एक अभिनव कल्पना मी मराठवाड्यामध्ये इथे राबवली आणि या संपूर्ण गोष्टीला आपल्या संपूर्ण गावातल्या, तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या, मित्रपरिवारातल्या लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. माझ्यावरती विश्वास ठेवला. ही ईश्वराची कृपा आहे किंवा देणगी आहे असं म्हणता येईल. तुमचा चांगुलपणा हा महत्त्वाचा आहे. चांगुलपणा आहे आणि त्याही लोकांचा चांगुलपणा आहे असं म्हणायला हरकत नाही की ज्यांनी माझ्या कामावरती विश्वास स्वामी ठेवला. विवेकानंदांनी असं म्हटलेलं आहे, गुडनेस इज द गॉड. चांगुलपणा हाच देव आहे. करेक्ट, करेक्ट. आपली संस्कृती सांगते सत्यम शिवम सुंदरम. सत्य हाच शिव आहे आणि शिव म्हणजे पवित्रता, कल्याणकारी कार्य असं आहे. सत्य हाच शिव आणि शिव हाच सुंदर आहे. म्हणजे सत्यच देव आणि सत्य सुंदर आहे. अगदी बरोबर. ते आपलं कार्य चालू आहे. अगदी बरोबर. आणि याच सुंदर अशा कल्पनेमधून महिला बचत गटाच्या फेडरेशनच्या माध्यमातून महिला बचत गटाचीच RBI मान्यताप्राप्त कंपनी उभी राहिली. त्याला जवळजवळ लोकांनी 50 कोटीचं भांडवल मला FDच्या रूपाने दिलं. त्याच्यातून आपण गोरगरीब महिलांना व्यवसायासाठी छोटीशी कर्जाची रक्कम देतो आणि त्यांना आपण सांगतो व्याजदर फार कमी असेल त्याला. नाही, त्याला आपण आता आमच्याकडे त्याची स्पष्ट कल्पना अशी आहे की जर 10 रुपये शेकड्याने जर ही व्यक्ती आपल्याला सावकाराकडून लोन घेत होती तर त्याचा व्याजदर आम्ही 2% आणला. 2 म्हणजे त्याच्यात आमची कल्पना अशी आहे 10% महिन्याला का? 10% महिन्याला. 120% असं सावकाराचा रेट होता. 10 रुपये शेकडा. सर आता मी एक सांगतो, मी असे लोक, मी अभ्यासक आहे, उदाहरण सांगतो. 5% महिना असं जर म्हटलं तर ते 60% होतं. 5 रुपये शेकडा. हां 5 रुपये शेकडा असं जर म्हटलं आपण तर ते 1 लाखाचे 60,000 रुपये एका वर्षात त्याचं व्याज मिळतं. म्हणजे ती जवळपास 2 वर्ष ते दामदुपट्टचं होत राहतं, हे होत राहतं. आता तुम्ही जे सांगत असता किती होत असणार? सावकाराची कल्पना अशी असते की समजा एखाद्याला सावकाराने 25,000 रुपये दिले तर सावकार काय म्हणतो, तुझ्याकडे ज्यावेळेस 25,000 रुपये एक रकमी येते तेव्हाच तुम्हाला द्यायची, नाही तर तोपर्यंत व्याज द्यायची. थोडे थोडे घ्यायचे. मी थोडे दिले का? नाही. मग थोडे नाही द्यायचे. ही पण अर्थामध्ये असणार असते. त्यामुळं त्या सावकाराचं कर्जच फेटत नाही. ह्यांनी बरं वाटतं आपलं, फक्त व्याज द्यायचं महिन्याला काय आहे ते असं. त्यामुळे आम्ही काय विचार केला की आपल्याला ह्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. मार्ग कोणासाठी काढला पाहिजे की ज्या व्यक्तीला बँक लोनच देत नाही आणि सावकाराशिवाय पर्याय नाही, त्यांच्यासाठी पर्याय निर्माण केला की याला सावकारकीच्या जाचातून बाजूला काढायचं. मग आपण मधला मार्ग काढला, कारण बँक अशा पद्धतीने लोकांना सावकारकीच्या जाचातून काम बाजूला काढायचं तर आम्हाला पण पैसे द्यायला. मग आम्ही लोकांकडे गेलो. लोकांना म्हणलं की बाबा तुम्हाला आम्ही 1 रुपया
व्याज देतो. मग 1 रुपयाने लोकांचं कर्ज घेतलं आम्ही आणि 2 रुपयाने त्यांना दिलं. हां 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 आता 1 रुपया तर त्यांना गेला, ज्यांचं पैसे आहेत त्यांना व्याज गेलं. हां उरलाय 1 रुपया. या 1 रुपयामधलं 80 पैसे हे आपल्या सगळ्या स्टाफचं पेमेंट आहे, प्रवास खर्च आहे, ऑफिसचा खर्च आहे. 10 पैसे कंपनीचा टॅक्स आहे आणि 10 पैसे हा कंपनीचा नफा आहे. म्हणजे 1% नफ्यावरती आपण काम करतो. तर हे जे छान चित्र बसवलं तर ते लोकांनाही आवडतं. ज्यांना पैसे आम्ही मागितलं त्यांनी आम्हाला विश्वास ठेवून पैसे दिलं, त्यांचंही व्याज नियमित जातं, म्हणजे दर 3 महिन्यांनी जातं. तुम्हाला मला सांगायला आश्चर्य वाटतं, म्हणजे अभिमान वाटेल, कोरोनाच्या काळात आपल्या बँकेची रिकव्हरी ही 98% होती. अरे बाबा, जिथे विश्वासार्हता आहे ना. जिथे गावात दुसऱ्या कंपनीच्या लोकांना लोक येऊ देत नव्हती, आपल्या कंपनीच्या लोकांना किंवा आपल्या बचत गटाच्या महिलांना, कार्यकर्त्यांना या म्हणायची, बसा तुम्ही गावात येऊ नका, लय पेशंट आहेत, शिवावरच थांबा. आणि मग तिथं झाडाच्या खाली आपले कार्यकर्ते बसायचे, पाया पैसे घेऊन तिथे आणून द्यायचे. तर आम्ही झाडाच्या खालीच पैसे बी गोळा करायचो आणि तिथंच लोन पण वाटायचं. तर त्यामुळं अख्खे 2 वर्ष आम्ही या संपूर्ण परिसरामध्ये अत्यंत प्रेमाने लोकांनी या संपूर्ण प्रक्रियेला जबरदस्त सांभाळलं. तर हा एक मोठा धडा मिळाला की जागतिक महामारीत सुद्धा आपलं काम चालतंय. तर बाकी काम असंच चांगले दिवस असताना तर चालणारच. बरोबर आहे. विश्वासार्हता महत्त्वाची आहे. विश्वासार्हता, प्रामाणिकपणा आहे. एक संदर्भ सांगतो की एकीकडं सरांचं असं हे सामाजिक जाणीवेचं उत्तुंग असं कार्य, जे वंचित आहेत त्यांचं नवीन जीवन घडवायचं कार्य, तर दुसरीकडली यंत्रणा काय करते आहे याचा सर मी अभ्यास केला, बघितलं नेमकं काय आहे की लोक हे महिना 2%, कोणी 5%, कोणी 10%, कोणी त्यापेक्षाही अधिक व्याजदरानं पैसे लोकांना देतात. ह्या लोकांना हे भांडवल कुठलं मिळतं जे असं व्याज व्यवहार करतात? तर हे दलाल आहेत राजकीय लोकांचे. ह्यांना राजकीय लोक पैसे पुरवतात. ते कसे, त्याची माहिती घेतली. छोट्या मोठ्या पतपेढ्या आहेत, बरोबर, शहरी भागात आहेत, ग्रामीण भागामध्ये, महानगरामध्ये आहेत. ह्यासुद्धा पतपेढ्या राजकीय बगलबच्च्यांच्या आहेत, कार्यकर्त्यांच्या आहेत, ते चालतात. छोटे मोठे व्यावसायिक लोक तिथं रोज लोन घेतात, तिथं पैसे जमा करतात रोज. बरोबर, पिकमिट आहे सारखं हे, मग ते चालू आहे. आणि हे सगळं दुष्टचक्र. आणि मग हे द्यायचं कुणाला? तर त्यासाठी शेतमजूर, शेतकरी, ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना वेठीस धरलं जातं. त्यांना कर्ज त्यांना घ्यायला भाग पाडलं जातं. एवढंच नाही तर राजकीय लोकांची पडद्याआडून एवढ्या मोठ्या हालचाली आहेत की त्यांनी कर्ज घ्यावं यासाठी कौटुंबिक समस्या निर्माण करणं, बरोबर, त्यांच्या वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना अडकवणं, हे सुद्धा चालू आहे. उद्देश काय? शोषणाची व्यवस्था मनुस्मृती प्रणित चालू आहे. बरोबर, ती बंद पडली पाहिजे. आणि म्हणूनच सत्य न्यायासोबत आपण चाललं पाहिजे. असं सामाजिक कार्य करणारी माणसं जी आहेत त्यांना आपण सक्रिय सहभाग केला पाहिजे. सत्य न्यायाचं सरकार हे आणलं पाहिजे. पुढील भाग आपण सरळ सांगावा ही विनंती आहे. बरोबर. आता एकच भाग राहिला, तर महिला फेडरेशन, महिला बचत गट, गायरानधारक, शेतकरी आत्महत्या अशा चौफेर विषयावरती काम करता करता एक गोष्ट नक्की समोर पुन्हा आली की शेतकरी आत्महत्यामध्ये ज्या विधवा झालेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आहेत, एकट्या महिला आहेत, एकल महिला आहेत, आता पती गेल्याच्या नंतर दुर्घटनेतून घर सावरत आपल्या मुलाबाळांना सावरत घराला आवरत पुन्हा घराला घरपण देण्याच्यासाठी लढत आहेत. या एकट्या महिलांच्या पाठीशी, एकल महिलांच्या पाठीशी पर्याय खंबीरपणे उभी राहिली. आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये विधवा, परित्यक्ता, एकल महिला, वेगवेगळ्या कारणाने विधवा, वैधव्य आलेल्या ज्या महिला आहेत यांच्या सामाजिक स्थैर्यासाठी, एकल महिला म्हणजे ज्या एकट्यात राहतात म्हणजे आणि वेगवेगळ्या कारणांनी. तर त्याच्यामध्ये विशेषतः विधवा आहेत, परित्यक्ता आहेत,
या महिलांच्या पाठीशी उभे राहिले. एक मोठं संघटन, जवळजवळ आता 1,500 महिलांचं संघटन धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. आणि या एकट्या महिला, शेतकरी महिला ज्या आहेत, स्वतःचा संसार, मुलाबाळाला शिकवणं, मोठं करणं, ही ती बाई एकटी हे सगळा लोड सांभाळते आहे. तर परित्यक्ता आणि घटस्फोटिता यात फरक आहे. कित्येक महिला अशा आहेत की त्यांचा घटस्फोट झालेला नाही आहे, बरोबर. पण कित्येक वर्षांपासून किंवा काही वर्षांपासून पतीपासून त्यांना वेगळं राहावं लागतं, पत्नीने त्यांना सोडलेलं आहे. बरोबर. लढतायत त्या. हा फार मोठी समस्या आहे ही. मोठी समस्या आहे. तर यांच्याशी आपण जी सगळी परिस्थितीची सगळी गोष्ट लक्षात घेऊन, गांभीर्य लक्षात घेऊन, आपल्या इथे सुनंदा खराटे म्हणून कार्यकर्ते आहेत, त्या मोठं काम त्याच्यासाठी करत आहेत. दरवर्षी इथे आपण त्यांना बियाणं वाटप करतो. फिनोलेक्स नावाची मोठी कंपनी आहे, त्या कंपनीचं मोठं कौतुक आहे. गेली 10 वर्ष झालं दरवर्षी किमान 500 महिलांना 25 लाख रुपये किमतीचं बियाणं ते वाटप करतात. हा सिलसिला, हा काफिला एकल महिलांच्या विकासाचा, कल्याणाचा आपल्याकडे आजही चालू आहे. आपण एकल महिलांसाठी घर बांधणी, एकल महिलांच्यासाठी शौचालयाची बांधणी, अशा पद्धतीचं हे काम त्यांच्यासाठी रचनात्मक स्वरूपाचं केलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं एक नाविन्यपूर्ण काम संपूर्ण मराठवाड्यातलं एक वेगळेपण दाखवणारं, एक वेगळेपण दिसणारं काम पर्यायी धाराशिव जिल्ह्यामध्ये उभा केलेलं आहे. आणि एकल महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्याच्यासाठी, त्यांना आत्मबळ देण्याच्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतो. दरवर्षी दिवाळीला एकल महिलांची भाऊबीज इथे माझ्याकडे होते आणि बातमीची वाचलेली. करेक्ट. आणि एकदा असंच मेळाव्यामध्ये दिवाळीच्या अगोदर आम्ही मेळावा घेतला होता आणि मी बळसज महिलांना म्हणलं की आता पुढच्या महिन्यामध्ये दिवाळी आहे, तर आता पुढचा आपला मेळावा जो आहे दिवाळीनंतर घेऊ, कारण तुम्हाला आता भाऊबीजेला, दिवाळीला भाऊबीजेला माहेरी जायचंच असेल. तर मी बोलतोय, बोलून माझं व्हायच्या आत समोरून एक बाई म्हणाली, अण्णा कोण येते आम्हाला पांढऱ्या कपाळाच्या बायांना भाऊबीजेला, आणि आमच्याकडून काही कोणी ववाळून घेत नाही, आम्हाला कोण ववाळू देत आहे म्हणे. तर ती गोष्ट मला मनाला एवढी लागली, अरे बापरे, एवढं विदारक अवस्था. सक्का भाऊ, केवळ ती बहीण वैधव्य आलंय तिला नशिबाने, तिचा काय त्याच्यात दोष, पण तो तिच्या हातून ओवाळून घेत नाही. काहीतरी मनातल्या सगळ्या जटिल कुटील आणि भंपक कल्पना, या भंपक कल्पनेला इथली व्यवस्था बळी पडलेली आहे. आणि मग आम्ही त्याच वेळी तिथंच म्हणलं की काय कर, तुम्हाला कुणीच नेत नाही, कोणीच नेत नाही म्हणजे या वर्षीची भाऊबीज माझ्याकडे, तुम्ही भाऊबीजेला माझ्याकडे या, सगळ्याजणी मला ओवाळा आणि भाऊबीज इथं साजरी करू. साधारणपणे आपण म्हटलं तरी आता भावनिक बाया बोलतात, तर बघू आपण म्हटलं यावेळेस. मग मी 250 साड्या आणल्या भाऊबीजीच्या आणि 250 महिलांना बोलवा म्हणलं. आता हे कोणत्या दिवाळीला सर? नाही, आता त्याला 4-5 वर्ष. या वर्षी तर 500 महिला होत्या, आता तर वाढल्या. पहिल्या दिवाळीचं सांगतो. तर म्हणलं 250 महिलांना बोलवा. मला असं वाटलं की 250 महिलांना आपण बोलवतोय, दिवाळीचं सण आहे, येतील 100-150. शेवटी काही सगळ्याच कुणी ना कुणी तर. पण आश्चर्याची गोष्ट, 250 महिलांना बोलवलं, महिला 250 आल्या. शेवटी इथं बैलाईच्या दुकानात गेलो आणि तिथून आपल्या कार्यकर्त्यांनी कमी पडलेल्या साड्या आणल्या. आणि मग असं लक्षात आलं की आपण भाऊबीज केली पाहिजे. कुणीच जात नाही. जे ज्यांना निमंत्रण दिलं आपण, त्यातली एकही महिला कुठं गेलेली नव्हती. ती भाऊबीजेच्या दिवशी इथं आली होती. आता 5-6 वर्ष झाली भाऊ वाटला. आणि आता तर भाऊ म्हणूनच मी त्यांच्या पाठीशी उभा राहतो. अशाच पद्धतीच्या बातम्या मीडिया पण देतं. आणि दरवर्षी इथे साधारणपणे 400-500 महिलांची भाऊबीज होते. दरवर्षी भाऊबीजेला आम्ही इथं सगळ्यांना सगळ्या भगिनींना जेवण देतो. भाऊबीज होते, साडी आपण त्यांना भाऊबीजेचं प्रतीक म्हणून ते देतो. आणि मग
त्यांची ओवाळणी आम्हाला मला मिळते. आमचे पाहुणे रावळे आम्ही म्हणजे प्रमुख पाहुणे वगैरे बरेच गोळा करतो. अतिशय सुंदर असा कार्यक्रम एकल महिलांचा तो होतो. म्हणजे मग पर्यायीच्या माध्यमातून महिला शेतकरी, महिला बचत गटाला बांधली, एकल महिला, विधवा परित्यक्ता जी चळवळ मोठी आहे त्या एकल महिलेच्या संघटनेला बांधली. बालपंचायतीच्या माध्यमातून आम्ही एक मोठी परंपरा इथे पर्यायी उभी केली. आमची स्लोगन अशी आहे, आजची बालपंचायत उद्याची ग्रामपंचायत. वा वा वा. हां, आजची बालपंचायत उद्याची ग्रामपंचायत. म्हणजे आज आम्ही बालपंचायतीमध्ये बालपंचायतीच्या हा. 5वी ते 9वी विद्यार्थ्यातल्या मुलांना शिकवतो. दारू पिणं वाईट का, चांगलं? वाईट. पत्ते खेळणं चांगलं का, वाईट? वाईट. खोटं बोलणं चांगलं का, वाईट? वाईट. भ्रष्टाचार करणं चांगलं का, वाईट? वाईट. म्हणजे काय वाईट, काय चांगलं, काय योग्य, काय अयोग्य याच्याबद्दल आम्ही मुलांचा संस्कार करतो बालपंचायतीमधून. बालपंचायतीमध्ये आमचं बालपंचायतीचं मंत्रिमंडळ 56 लोकांचं आहे. हे कार्य कुठे करतात तुम्ही? आता तुळजापूरमध्ये शाळेमध्ये आता. आणि मग त्याच्यामार्फत आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा घेतो. यावेळेस उस्मानाबादमधल्या आपल्या कळंब आणि वाशी तालुक्यातल्या 100 गावामध्ये आम्ही ती स्पर्धा घेतली. रयतेचे राजे शिवछत्रपती महाराज आणि त्यांचं गाव विकासाचं कल्याणकारी काम. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही स्पर्धा आम्ही घेतली. त्या स्पर्धेला संपूर्ण 100-125 शाळेतून 1800 विद्यार्थी बसले. 1800 विद्यार्थ्यांना आपण प्रमाणपत्र दिली आणि या 1800 विद्यार्थ्यातून जवळजवळ 300 पोरं आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढले आणि त्यांना ट्रॉफ्या दिल्या. आणि अजून आश्चर्याचं काम, हे संपूर्ण 1800 मुलांचं निबंध तपासणीचं काम हे आपल्यासारख्या शिक्षकांनी केलं. आणि ते सगळे शिक्षक इथं आले होते. जवळजवळ 150 शिक्षक, 300 मुलं, 150 शिक्षकांचं कौतुक आम्ही केलं. प्रत्येक शिक्षक म्हणाला की अण्णा इथून किती वेळा जायचो, किती वेळ आतमध्ये आम्हाला असं वाटायचं की असंच पर्यायचं काम आम्ही पेपरमधून तर वाचतो, पण इथं आल्यावर, आतमध्ये आल्यावर असं आम्हाला कळालं की एवढं भव्य दिव्य काम आहे तुमचं. आणि भरभरून शिक्षक बोलले. म्हणजे अण्णा दरवर्षी कार्यक्रम घ्या, दरवर्षी अशा पद्धतीचं संस्कार मूल्य काम तुम्ही नक्की करा. त्यातील निवडक निबंध असतील ना सर तुमच्याकडं आहे, त्याचं पुस्तक आपण करू शकतो सर. खूप चांगली गोष्ट आहे, करणार आहोत. आणि दरवर्षी हा कार्यक्रम करावा. आम्ही एक शिक्षकांचा आणि ह्याचा आपण एक मोठा व्हॉट्सअपचा आमचा ग्रुप आहे. 100 शाळेतले शिक्षक जोडले गेले आणि त्यांना खूप अप्रूप वाटतं या संपूर्ण पर्यायीच्या कामाचं. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यामध्ये पर्यायीच्या कामाला असं लोक म्हणतात की अरे तोडकर अण्णांचं पर्याय का, पर्यायीच्या कामाला पर्याय नाही. अशा पद्धतीचं एक छान स्लोगन आपण त्यामध्ये आहोत. ही आपली संस्था आहे हे लोकांना वाटू लागलं आहे. आपली संस्था म्हणजे पर्याय म्हणजे आमचं आहे. आणि माझ्या बाबतीमध्ये एक अशी गोष्ट झाली, चांगली गोष्ट आहे की पत्रकार मित्र आहेत, भरभरून चांगलं बोलतात. शेतकरी मित्र आहेत, भरभरून चांगलं बोलतात. शाळेतले शिक्षक आहेत, आत्ताचं उदाहरण तुम्हाला सांगितलं, भरभरून चांगलं बोलतात. बचत गटाचं फेडरेशन आहे, 50,000 महिला त्याच्यामध्ये आहेत. तेवढ्या महिलांच्यामध्ये आपण त्यांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी लोन दिलेलं आहे. कधी एकेकाळी तिच्याकडे एकच शेळी होती, आता खंडीभर शेळ्या आहेत. 2च गायी होत्या, आता 20 गायीचा गोठा आहे. घर पत्र्याचं होतं, आता स्लॅबचं बांधलेलं आहे. आणि ती बाई म्हणती अण्णा मी लोन घेतलं तेव्हा बघा माझं पत्र्याचं घर होतं, आता माझं सिमेंटाचं घर झालं आहे, तुमच्यामुळंच झालं आहे. भरून पावतो. त्याच्यामुळं अशा पद्धतीचा हा सगळा एक मोठा संसार उभा राहिलेला आहे, ज्याच्यामध्ये समाजातल्या उपेक्षित वर्गातल्या प्रत्येक घराला जोडण्याचं काम पर्याय करत आहे. आणि हे जोडण्याचं काम करत करत त्यांच्या हक्काची
अधिकाराची आणि विकासाची ही संपूर्ण सांगड घालत हक्कही मिळाला पाहिजे, हक्काबरोबर विकासही झाला पाहिजे, विकासाच्या बरोबर घरात समृद्धी आली पाहिजे, समृद्धीच्या बरोबर घरात शिक्षणही आलं पाहिजे. नुसता पैसा येऊन उपयोग नाही, तर संस्कारक्षम शिक्षण मुलाबाळाला दिलं पाहिजे. तेही बचत गटात आपण शिकवतो. आणि मग बाई कौतुकाने सांगते कधी कधी, अण्णा पोरीचा MBBSला नंबर लागला. सो अशा पद्धतीचं किती विशेष गोष्टी सगळ्या प्रचंड आहेत. एक छान काम इथे उभं राहिलेलं आहे. आणि हा जो प्रवास आहे आत्ता एका पिढीकडून माझ्याकडून माझ्या पुढच्या पिढीकडेही जातो आहे. माझा मुलगा ऋषिकेश आत्ता या संपूर्ण कामामध्ये मन लावून त्याच्यामध्ये उतरतो आहे. माझ्या मुली ज्या आहेत त्याही मन लावून या कामाची त्यांनी आता जबाबदारी घेतलेली आहे. माझ्याकडे कार्यकर्त्यांची संख्या जी आहे ती प्रचंड आहे. 100-150 कार्यकर्ते आत्ता या संपूर्ण याच्यात प्रवासात जोडून आहेत. तेही अत्यंत सक्षम पद्धतीनं, पारदर्शक पद्धतीनं, मन लावून, मनाच्या बांधिलकीनं या कामात जोडलेले आहेत. पैसे त्यांना पगार म्हणून, मानधन म्हणून कमी मिळत असतील, पण आत्मसन्मान आणि मानसिक समाधान मात्र लाख मोलाचं मिळतं. म्हणून लाख मोलाच्या प्रक्रियेबरोबर लाख मोलाची माणसं आज सोबत आहेत. नक्की नक्की सर. आपल्या या यशस्वी वाटचालीमध्ये परिवारातील आणखी कोणाकोणाचं विशेष योगदान आहे? या संपूर्ण ह्याच्यामध्ये मध्यंतरीच माझ्या पत्नीबद्दल सतीश बाप्पांनी फार छान लिहिलं होतं की पर्यायची सतीश टोणगे. हां, सतीश बाप्पा म्हणजे आमचे सतीश टोणगे. तर पर्यायची अन्नपूर्णा. वा वा. हो, तो ते दाखवलं त्यांनी मला लेख. खूप चांगली गोष्ट आहे. हां, तर ती पर्यायची अन्नपूर्णा म्हणजे माझी पत्नी. मी बऱ्याच वेळेला ह्याच्यामध्ये माझं कोणतरी ह्याच्यामध्ये असतो की तिचं योगदान जे आहे तिचं योगदान प्रचंड मोठं आहे. तिचं योगदान हे पडद्यामागचं आहे. तिच्या योगदानाच्या मध्ये तुमचं माहेर कोणतं सर? ती चौसाळा. अच्छा. बीड बीड चौसाळा. अच्छा. आणि या संपूर्ण कामामध्ये तिची जी लाख मोलाची मदत आहे तर ती प्रचंड आहे. सामाजिक कार्यासाठी तुम्ही पूर्ण वेळ तुम्ही देता? मी पूर्ण त्यात त्यांचं गेली 35 वर्षापासून माझं समंजसपणा पण महत्त्वाचा आहे. इथे बैठक असेल, चहा पाण्याची व्यवस्था, इथे मोठी शिबिर असेल, संपूर्ण जेवणाची व्यवस्था, कोण अडला नडला कार्यकर्ता वहिनी तिचं संपूर्ण निराकरण करायला. तर एकूण संपूर्ण माझ्या कामाच्या या सर्व यश आणि यशस्वी वाटचालीला जी सगळ्यात मोठी माझी रसद आहे ती माझी पत्नी आहे. त्यामुळं मी तिच्याबद्दलची एक कविता केलेली आहे. ती मी केलेली कविता आहे. तर ती तुम्हाला वाचून दाखवतो. हां, ती म्हणजे आमच्या एकूण जीवनाचं सार आहे. म्हणजे त्याच्यात तुम्हाला सगळाच उलगडा होईल. तर ही माझी पत्नी. हां, तब्बल 35 वर्षाची अविरत साथ आणि संगत. 35 वर्ष लग्नाची झाली पार. लग्न लग्न रामकुंडचं मंदिर आणि सोबत माणसं 4. 5च माणसं होती लग्नाला. लग्न रामकुंडचं मंदिर, सोबत माणसं 4 आणि चाफ्याच्या फुलाचा हार. इतर म्हणजे जमलेले लोक. इतर मात्र उद्विग्न म्हणतात हे असलं कसलं लग्न. हां, पण 35 वर्षाचा जीवनाचा प्रवास काटेरी, खडतर, रखरखत्या उन्हात हाच आमचा सोबतचा प्रवास. कठीण आणि कठोर प्रसंगात तिचा मात्र सार्थ, सोबत आणि विश्वास. ना घर ना ठिकाणा, पुणे, कळंब, भूकंप भाग,
पुन्हा उस्मानाबाद, तर परत कळंब, मग पुन्हा पुणे आणि पुण्याहून औरंगाबाद. आयुष्य पळापळीत तिची मात्र समर्थ विश्वासाची साथ. आर्थिक तारांबळ, परिस्थितीत चढउतार, ती मात्र अढळ पेलताना कुटुंबाचा भार. माझ्या चिडण्या रागवण्यात आकांड तांडवात, ती मात्र शांत आणि निश्चल. मी समोर स्टेजवर, मी प्रसिद्धीत, मी कायम पुढे, ती मात्र बॅकस्टेज. जुळवाजुळव, जमवाजमव आणि संपूर्ण अन्नपूर्णा. माझा सर्वत्र गोंधळ आणि पसारा, ती मात्र केवळ आवरावर विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यात दंग. मी माणसाचा घोळका, ती घोळक्याची रसद. मी माणसांचा घोळका ती घोळक्याची रसद. मी माणसांचा घोळका, ती घोळक्याची रसद. ती चहा, नाश्ता आणि जेवणच जा याचा लयबद्ध स्वर. वा. मी कडक ऊन, ती मात्र सावली थंडगार. मी आग तडफडणारा राग, ती मात्र थंड वारा. संत पाण्याची धार. वारा सुटला लगेच. मी कायम प्रवास पळापळ, ती घर आणि कुटुंबाचा खंबीर खांब. मी तक्रारीचा पेठारा, ती मात्र तक्रार निवारणाची हमी. गरिबीची चटके, संघर्षाचं वादळ पार करून यशाच्या खडतर आणि कठीण पायऱ्या चढताना तिची खंबीर साथ आणि हातात हात. दुसऱ्याच्या कामी यावं, मदतीला धावून जावं, दुःखात सहभागी व्हावं, अडचणींना वाटून घ्यावं, सामाजिक कार्यात व्यस्त राहावं, या तत्वात तिचं 100% समर्पण. यशस्वी टप्पा, मी माझ्या आयुष्यातला यशस्वी टप्पा गाठण्याचं एकमेव कारण म्हणजे तिचं संपूर्ण समर्पण. वा वा वा, खूप खूप छान कविता लिहिली आहे. अप्रतिम सर. मला आठवण झाली, वहिनींशी बोललो आहे, भैयाशी बोललो आहे, सर्व मला कळू लागलेलं आहे सगळ्या गोष्टी. कारण समजावून घेणं ही फार मोठी गोष्ट आहे. समंजसपणा असणं आणि मी जे करू शकते ते मी केलं पाहिजे. जे मला करता येत नाही तो माझा जोडीदार करतो आहे, माझा पती करतो आहे, ही भावना इथं महत्त्वाची आहे. मला कर्मवीर भाऊराव पाटील यांची मला आठवण इथं होते आहे. कर्मवीर भाऊराव पाटील शाळा चालण्यासाठी, वसतिगृह चालण्यासाठी मुलं गावोगाव पायी जायचे, कधी बैलगाडीत जायचे आणि मुलं ते घेऊन यायचे रातोरात सगळं. उद्देश काय की गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत. तर त्यांना एक प्रसंग असा घडला, वसतिगृह चालवायचं आहे, सण आहे, भाऊराव तर बाहेर आहेत, मग आता करायचं काय, गोडधोड केलं पाहिजे. तर स्वतःचे दागिने गहाण ठेवून म्हणा किंवा विकून त्यांच्या पत्नीनं मुलांसाठी तो सण साजरा केला. म्हणजे किती अत्यधिक तळमळ ही त्यांच्यामध्ये आहे. अशीच तळमळ समर्पणाची वहिनीमध्ये आहे, ती आम्ही बघितलेली आणि त्या कवितेतून सगळं दिसतं आहे. बरेच प्रसंग यामध्ये असतील, ते सर्व यामध्ये व्यक्त होऊ शकत नाहीत. खूप चांगली गोष्ट आहे. आपले आई वडील यांच्याबद्दल सांगा सर. वडील आपले जे आहेत त्यांचं पुन्हा आता तुमचा जो हा सगळा प्रवास आहे त्यांनी बघितला असेल. बरोबर. त्यांची धारणा त्यावेळेस काय होती, त्यांची भावना काय होती वडिलांची? माझे आत्ता वडील, त्यांचं वय 95. बरं. आईचं वय 85. प्रवास आयुष्याचा त्यांचा तसा खडतरच. तो खडतर प्रवास दुष्काळातून पुण्याकडे, पुण्याकडून मग पुन्हा इकडे. पण या संपूर्ण प्रवासामध्ये बदललेल्या सगळ्या ऊन सावल्यांच्या खेळामध्ये आणि
बदललेल्या दिवसांच्या सर्व सुखदुःखाच्या समाधानाच्या वाटचालीच्या प्रवासामध्ये ते साक्षीदार आहेत. अच्छा. म्हणजे अनंत अडचणी, अनंत कठीण प्रसंग या सगळ्यात त्यांनी स्वतःला सावरलं, आम्हाला मोठं केलं, शिक्षण दिलं आणि त्या शिक्षणातून आम्ही आमच्या जीवन प्रवासामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये पुढे आलो, सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे आलो, व्यावसायिक उभारणीमध्ये पुढे आलो. त्याच्यातून कर्मधर्म संयोगाने यशप्राप्ती झाली. त्यामुळे सन्मानाने आर्थिक सक्षमता मिळाली. सन्मानाने आर्थिक सक्षमता मिळता मिळता सामाजिक परिवर्तनाची वाटचाल करण्याचा जो एक छान अवसर मिळाला तोही यशस्वी झाला. आणि या संपूर्ण प्रक्रियेला त्यांचं खऱ्या अर्थाने मनापासून खंबीर साथ होती. त्या प्रक्रियेला साथ असल्यामुळे आम्हालाही खूप उत्साहित मनाने ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या. आणि आज त्यांना हे संपूर्ण विश्व जे काही उभं राहिलेलं आहे ते पाहून भरभरून येतं. कारण मी व्यावसायिक सगळ्या ह्याच्यामध्ये पण आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये मी आहे, भाऊ आहे. पुण्याला ज्या ठिकाणी मी गेलो, जिथे पालात राहत होतो, त्या पुण्यामध्ये आज 1, 2, 3 बिल्डिंग 20-25 फ्लॅटच्या आमच्या आहेत. त्या बदललेल्या परिस्थितीला पाहिल्यानंतर मग त्यांचंही या सगळ्या डोळ्यांनी त्यांना बघता आलं, त्याचं खूप मोठं समाधान आहे. त्यांची मुलाखत आपण पुढच्या भेटीत नक्की घ्यायला हवी. नक्की घ्यायला. जाता जाता मी एक नक्की सांगेन, माझी जी धारणा आहे, माझी धारणा इतर सामाजिक कार्यकर्त्यापेक्षा वेगळी आहे. मी असं मानतो, मी 40 वर्षाच्या दलित, भूमिहीन, कष्टकरी, आदिवासी, उपेक्षित वर्गात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे संसार बघितले आहेत. मला मनापासून असं वाटतं की कार्यकर्ता उपेक्षितांचे प्रश्न सोडवताच उपेक्षित होतो. कार्यकर्ता दुर्लक्षितांचे, कमजोरांचे प्रश्न सोडवताच इतका कमजोर होऊन जातो की तो मोडून पडतो. तो इतका मोडून पडतो की तो संसारही सावरू शकत नाही, मुलाबाळाला सावरू शकत नाही. अनेक ठिकाणी तो हात पसरतो, अगतिक होतो. समाजाला अगतिकतेतून बाहेर काढता काढता तो कधी अगतिक झाला त्याचं त्यालाही कळत नाही. अशी उदाहरणं मी माझ्या आयुष्यात खूप बघतो आजूबाजूला. तेव्हा ही गोष्ट मी जेव्हा पाकिटाचा कारखाना सुरू केला तेव्हाच मी असं ठरवलेलं होतं की माझ्याबरोबर जी जी मंडळी आयुष्यात येतील त्यांचा मोडून पडला जो आहे, कुसुमाग्रजांची कविता, करेक्ट मोडून पडला कणा तरी गुरुजी लढ म्हणा. तो जो आहे की त्याचा मोडून पडला संसार, मोडून पडला संसार, मोडून पडला कणा तरी पाठीवरती थाप हाणून थाप मारून पुन्हा एकदा लढ म्हणा. तर तो जो भाग आहे, मी असं ठरवलं की माझ्याबरोबर आलेले कार्यकर्ते कधी अगतिक नाही. मला आजही यशस्वीपणे सांगता येईल तुम्हाला की माझ्याबरोबर जे काही कार्यकर्ते आले बऱ्यापैकी स्थिरस्थावर आहे. एकही कार्यकर्ता अगतिक नाही झाला किंवा मी होऊ दिला नाही. आणि मी असं मानतो की मी जर चळवळीचा परिवर्तनशील कार्यकर्ता आहे तर मी चळवळीला बळकटी देणारं काम केलं पाहिजे, ना की मी चळवळीवर अवलंबून राहिलं पाहिजे. मी चळवळीवर अवलंबून राहिलं नाही पाहिजे. त्यामुळे माझ्या या एकूण कामामध्ये सुरुवातीपासूनच अशी धाटणी होती की उद्योग करायचा, व्यवसाय पण करायचा आणि सामाजिक काम करायचं. ही गोष्ट
इथे कळमकरांनी पण अनुभवली. मी जाणीवचं काम करत असताना 1988 साली जेव्हा काम करत होतो, चळवळीचं आणि रोजगार हमीचं काम करत होतो, आम्हाला कार्यकर्त्याला पैसे द्यायला मानधनाचा किंवा इतर गोष्टीचा आधार काहीच नव्हता. आमच्याच काही कार्यकर्त्यांना मी पोल्ट्रीचं शिक्षण दिलं, पोल्ट्रीचं प्रशिक्षण. आणि इथे जिथे आत्ता आपण आहोत इथे आमची पूर्वी पोल्ट्री होती. पोल्ट्री आम्ही उभी केली. आणि एकदा तर असं झालं की पोल्ट्रीचा चांगला लॉट आला आणि मार्केट व्यापारीच नाही. कळममध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जवळजवळ सगळ्याच रस्त्यावर, प्रत्येक रोटी रोड, कळम रोड, तांदूळवाडी रोड, 8 चिकन सेंटर टाकले आम्ही. आणि भली मोठी बातमी आली, जाणीव संघटनेचे कळमच्या सर्व रस्त्यावर चिकन सेंटर. जो मुद्दा असा होता की नाही, आपण आपलं जगायचं. आणि मग त्याच्यातून आम्ही अनेक उद्योग व्यवसायाची चळवळ उभी राहिली, कार्यकर्ते उभे राहिले. मी पुण्यामध्ये वेगवेगळ्या व्यवसायामध्ये, मी माझं बांधकाम क्षेत्रातला व्यवसाय असेल, पाकिटाचा एनोलपचा आमचा क्वालिटी एनोलपचा व्यवसाय असेल, त्याच्यातून एक आम्ही अशी स्वतःची घडी बसवली की सामाजिक काम तर करायचं पण संस्थेवर अवलंबून नाही राहायचं. त्यामुळे एका बाजूला आर्थिक सक्षमता, दुसऱ्या बाजूला व्यावसायिक दृष्टिकोन, तिसऱ्या बाजूला चळवळीचा दृष्टिकोन, अशा एका वेगळ्या परिवर्तनकारी मार्गाने मी उभा राहिलो. त्यामुळं इथे आज मला सन्मानाने असं सांगावंसं वाटतं की इथे आता ह्या ज्या काही आम्ही बिल्डिंग बांधल्यात यातली एकही कुठल्या देणगीतली नाही. बरं सर. आणि मला मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात मला मी अभिमानाने सांगेन, पर्यायसारखी एकमेव संस्था अशी आहे की जिनी ही संपूर्ण समाजाच्या सामाजिक हितासाठी, सामाजिक उपक्रमासाठी ह्या 4 बिल्डिंग, 4 वास्तू बांधलेल्या आहेत. पण यातली एकही वास्तू रुपयाच्या देणगीतली नाही. हे स्वतंत्र आमच्या कमाई, स्वखर्चानं आहे. सो हे वेगळं उदाहरण आहे. नक्की. हे वेगळं उदाहरण. आजकाल सामाजिक क्षेत्रामध्ये बदललेल्या व्यवस्थेने, या बदललेल्या सरकाराने, बदललेल्या इथल्या सगळ्या सरकारी आणि शासन यंत्रणेने अनेक स्वयंसेवी संस्थांच्या चांगल्या सामाजिक कामाची कंबरडीच तोडली. त्यांना मिळणारी 10-5 रुपयाची मदत, त्यांना मिळणारं प्रकल्पाची अनुदान किंवा प्रकल्पाचं आर्थिक सहाय्य बंद केलं. देणाऱ्यांना देशातून हाकलून लावलं. अरे बापरे. देणाऱ्यांना देशातून हाकलून लावलं. ते म्हणले आमच्या देशात आता गरीबच नाही, तुमचं काही काम नाही. इथे गरिबांना काम करणारी जी लोक आहेत ती गरिबांसाठी काम करत नाहीत, कुठल्या तरी पक्षासाठी काम करतात, त्या वैचारिक धारेसाठी काम करतात. आणि त्याच्यामुळं तुम्ही इथं आता काम करायचं नाही. लाखो, देशातल्या लाखो संस्था या आर्थिक डबघाईला आले. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही इथे सक्षमपणाने उभा आहोत. कुणाच्या आधारावर उभा आहोत? लोकांच्या आधारावर उभा आहोत. म्हणजे जी आम्ही ही बचत गटाची आर्थिक चळवळ जी मोठी केली, तो जो 1% आमचा प्रॉफिट आहे समाजाच्या सगळ्या गोष्टी करता त्याच्यातून पुन्हा एक जबरदस्त आर्थिक रोजगाराची आणि सक्षमीकरणाची चळवळ पर्यायी उभी केली. आणि मी असं म्हणेन की सामाजिक संस्थांना सुद्धा सामाजिक काम करता करता सन्मानाने कसं उभं राहू याचा पर्यायी एक पर्याय दिला. निश्चित. रसिक हो, हे 4थं सत्र आहे. आणखीही बोलायचं आहे, त्याकडे पुढच्या सत्रामध्ये जो भाग असेल आपला त्यामध्ये आपण बोलूया. वंचित घटक, उपेक्षित घटक यांना न्याय द्यायचं कार्य सातत्यानं सर करत आलेले आहेत. हजारो व्यक्तींना प्रत्येक घटकातील त्यांनी न्याय दिलेला आहे. म्हणजे त्यांच्या मूलभूत प्रश्न, समस्या जाणून घेणं आणि त्यावर ठोस उपाययोजना करणं, म्हणजे साधारणतः लाखो लोकांना नवजीवन द्यायचं कार्य पर्याय संस्थेच्या माध्यमातून आणि विविध संस्थांच्या माध्यमातून सरांच्या हातून घडलेलं आहे. सर
वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना काही सांगू इच्छितात, शिक्षक असतील त्यांना काही सांगू इच्छितात, जे वंचित उपेक्षित घटक आहेत त्यांनाही काही सांगू इच्छितात. आणखीन जे बोलायचं राहून गेलं आहे ते पुढच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत. ते 5वं सत्रसुद्धा आपण आवर्जून बघावं ही कळकळीची विनंती मी करतो आहे. आपण भेटूया पुढील सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.